श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याच्या पार्श्वभूमीवर सहव्याधी असलेले तसंच वृद्ध आणि महिलांनी काय काळजी घ्यायला हवी याविषयी केलेली चर्चा. श्रोते हो, अलीकडेच युरोप आणि आफ्रिकेत कोरोना विषाणूच्या नव्या स्वरूपामुळे संसर्गाचं प्रमाण वाढल्याच्या बातम्या आपण ऐकल्या आहेतच. अर्थात अद्याप या नव्या स्वरूपानं देशात शिरकाव केल्याचं वृत्त नाही. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नसली तरी सावधगिरी बाळगणं आणि कोरोना प्रतिबंधासाठीचे मूलभूत नियम पाळत राहणं आपल्याला गरजेचं आहे. तर त्याचवेळी या आजाराच्या दृष्टीनं संवेदनशील असलेल्यांनी विशेष खबरदारी घेणं, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहील यासाठीच्या उपाययोजना करत राहणं आणि कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करणं या गोष्टींचं पालन करत राहायला हवं. विशेषतः जे लोक आधीपासूनच आजारी आहेत, वेगवेगळ्या आजारांमुळे औषधोपचार घेत आहेत, अशांची प्रतिकारशक्ती अनेक कारणांमुळे कमी झालेली असते. त्यामुळे अशा व्यक्तीनं कोरोनापासून बचाव करण्यासाठी अधिक दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीनं आपण काय करायला हवं याविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर सुजित अडसूळ. कोरोनाचा जो नवीन संक्रमणाचा विषाणू आलेला आहे, ज्याने इंग्लंडमध्ये थैमान घातलेलं आहे, त्याच्यावरून असं दिसतं की जास्त विस्फोट होऊ शकतोय. साधारणतः आपल्याकडे 10 महिने झाले, एप्रिल 2020 पासून डिसेंबर 2020 पर्यंत आपल्याला बऱ्यापैकी अंदाज आलेला आहे. आज मला तुम्हाला हे सांगायचं की जे कोमॉर्बिड कंडिशन्स असलेले पेशंट्स आहेत त्यांनी काय काळजी घ्यायची. कोमॉर्बिडिटी म्हणजे काय की ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, मानसिक आजार आहेत, पॅरालिसिस आहे, मधुमेह आहे, किडनी कॅन्सरचे आजार आहेत, यांनी काय काळजी घ्यायची आहे. तर यांनी आपापल्या औषधोपचारांवर लक्ष दिलं पाहिजे, आपल्या डॉक्टरांना दाखवलं पाहिजे आणि त्याचे औषधांचा स्टॉक थोडासा घरामध्ये ठेवला पाहिजे. नंतर तुमचे जे तपासण्या आहेत त्या तपासण्या आपण केलेल्या पाहिजेत. महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण स्टे इंडोर्स, म्हणजे सध्या संचारबंदी पण आपल्या महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेली आहे. आपण घरात थांबलं पाहिजे, गर्दीची ठिकाणी टाळली पाहिजेत. लग्न, वाढदिवस, पार्टी, सहल ह्या गोष्टींना आपण नाही गेलं पाहिजे. दुकानात जायचं असेल, बँकेत जायचं असेल तरी आपण स्वतः कोमॉर्बिडिटी असल्यामुळे न जाता घरातल्या बाकीच्या लोकांना पाठवलं पाहिजे. एवढं असून सुद्धा जर सर्दी, ताप, खोकला ह्या ज्या गोष्टी आपल्याला असतील तर आपण आपल्या फिजिशियन्सला किंवा गव्हर्नमेंटचे डॉक्टर्स असतील त्यांना दाखवलं पाहिजे. RT-PCR टेस्ट केली पाहिजे. जर कोविडची लक्षणं असतील आणि कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर पटकन न घाबरता ट्रीटमेंट सुरू केली पाहिजे आणि सरकारी निर्देशाप्रमाणे क्वारंटाईन सेंटरमध्ये ऍडमिट होऊन उपचार घेतले पाहिजे. बेसिकली माननीय मुख्यमंत्र्यांनी एक छान हे काढलेलं आहे की माझे कुटुंब माझी जबाबदारी. ह्याच्यामध्ये जी त्रिसूत्री आहे तीच महत्वाची आहे. मास्क वापरले पाहिजेत. मास्क हे फक्त N95 प्रकारचेच पाहिजेत. कारण N95 मास्कची किंमत पण आता 10 ते 15 रुपये झालेली आहे. त्याच्यामुळे दर 4-5 दिवसानंतर मास्क बदलला पाहिजे किंवा तो उन्हात वाळवला पाहिजे. दुसरं महत्वाची गोष्ट की सॅनिटायझेशन. याच्यामध्ये हँड सॅनिटायझेशन खूप महत्वाचं आहे. साबण पाण्याने आपले हात आपण 30 सेकंद स्वच्छ धुतले गेले पाहिजेत. किंवा घरामधले जे कॉमन पॉइंट्स असतात, दाराचे नॉब, चावी, पाकिटं, दरवाजाच्या कड्या, त्यांना पण आपण सॅनिटायझर वापरून ते क्लिअर केलं गेलं पाहिजे. दुधाच्या पिशव्या असतील, फरशी असेल किंवा भाज्या असतील, या सर्वांची आपण व्यवस्थितरित्या सॅनिटायझेशन केलं पाहिजे. अजून महत्वाचा मुद्दा म्हणजे सोशल किंवा फिजिकल डिस्टन्सिंग आहे. याही गोष्टींमध्ये मी पुन्हा एकदा सांगेन की जर आपल्याला ह्या सर्व गोष्टींचे आजार आहेत तर आपण शक्यतो सोशल गॅदरिंग मध्ये नाही गेलं पाहिजे. गेलं तरी साधारणतः 3 फूट अंतरावरती राहूनच आपण आपले व्यवहार केले पाहिजे. यातनं एकच गोष्ट महत्वाची की प्रतिकारशक्ती वाढवली पाहिजे. एक्सरसाइज करा, योगा करा, मानसिकरित्या स्वस्थ राहा, न्यूट्रिशन किंवा विहारावरती चांगली काळजी घ्या. ह्या सर्व गोष्टींचं जर आपण काळजी घेतली तर जसे आपण हे 10 महिने स्ट्रेसमधनं बाहेर पडलेलो आहोत, तसंच आपण हा जो कोरोनाचा नवीन विषाणू आलाय आणि त्यांनी इंग्लंडमध्ये थैमान घातलेलं आहे त्याच्यावरती पण मात करू शकतो. घाबरून जाऊ नका, त्रिसूत्री पाळा आणि कोरोनावरती मात करूया. श्रोते हो, खरं तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्यापैकी अनेकांच्या घरातल्या वृद्ध व्यक्ती घराबाहेरही पडल्या नाहीत. मात्र आता हळूहळू अनेक व्यवहार सुरळीत होत असल्यानं आपला आणि अप्रत्यक्षपणे घरातल्या असलेल्या वृद्धांचा आणि ज्येष्ठांचा परस्परांशी संपर्क वाढत असल्यानं कोरोना संसर्ग होण्याची शक्यता तशी वाढली आहे असं म्हणणं नक्कीच अतिशयोक्तीचं ठरणार नाही. अशातच वयामुळे कमी होत जाणारी रोगप्रतिकारशक्ती लक्षात घेतली तर सर्व ज्येष्ठ नागरिकांना अधिक दक्ष राहायला हवं. त्याचविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत कोरोना तज्ज्ञ डॉक्टर श्रीधर नाईक. कोरोना विषाणूचा समूळ नायनाट होणार नाहीये. कोरोना विषाणूला आपण बरोबर घेऊनच पुढे आपला प्रवास करायचा आहे. कारण त्याला जैविक पद्धतीने म्हणजे आपण ज्याला थांबवतो कोरोनाचा प्रसार तो असतो मुख्यत्वे करून लसीच्या सहाय्याने. ती लस आता उपलब्ध होणार आहे. औषधं अजून नाही आहेत. आणि दुसरं आहे ते स्वतःचं संरक्षण क्षमता वाढवणे आणि जास्तीत जास्त कोरोनाबाधित लोकांनी व्हायरस बरोबर या विषाणू बरोबर जगायचं शिकायला हवं. पण इतरांनी त्याची
याची काळजी घेण्यासाठी हीच गोष्ट हाताची स्वच्छता राखणे, परिसर स्वच्छता ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा वापर करणे, शिंकताना खोकताना आपण रुमाल नाकावरती ठेवणे किंवा मास्क शिवाय शिंकणे खोकणे टाळणे. विशेषतः गर्दीचे ठिकाणे जे असतात, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कारणामुळे आपण एकत्र येण्याची शक्यता असते, त्या ठिकाणी आपण एकत्रित येण्याचं जेवढं टाळता येईल तेवढं आपण या विषाणूला निश्चितपणे प्रतिबंधित करू शकतो. आणि विशेषतः म्हणजे धार्मिक स्थळ म्हणजे मंदिराचा जरी प्रवेश असला तरी सुरक्षित अंतर ठेवणं, गर्दी न वाढवणं अशा पद्धतीने आणि मास्क वापरणं या पद्धतीने आपण हे करू शकतो. आणि हाताची स्वच्छता म्हणजे विशेषतः ज्या पद्धतीने आपण डिसइन्फेक्टंट वापरतो, ज्याला आपण सॅनिटायझेशन म्हणतो, ते मात्र आपल्या जवळ एखादी बाटली खिशात असणं अत्यंत गरजेचं आहे. आपण जिथे जिथे फिरू अशा ठिकाणी करायचे फोमाईट ट्रान्सफर ज्याला म्हणतो, वस्तूच्या स्पर्शामुळे आपल्याला होण्याची शक्यता असते किंवा स्पर्श झाल्यानंतर आपण चेहऱ्याला हात लावला तर नाकातून तो विषाणू आतमध्ये प्रवेश घेण्याची शक्यता असल्यामुळे आपण हे सॅनिटायझेशनला जास्तीत जास्त महत्त्व द्यायला पाहिजे. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी आपण ज्यावेळेस जाऊ, विशेषतः लग्न कार्य वगैरे हे सांस्कृतिक जे आहेत या ठिकाणी सुद्धा कमीत कमी गर्दी करणं हा अत्यंत महत्त्वाचा सूत्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि अशा पद्धतीने कोरोना विषाणूला आपण जरी स्ट्रेन उत्परिवर्तन जरी झालेलं असलं, नवीन स्ट्रेन जरी येऊ घातलेली असली, भारतामध्ये अजून सुदैवाने तशा प्रकारची दखल म्हणजे तशा प्रकारची स्ट्रेन सापडल्याच अजून हे मिळालेलं नाहीये. त्याच्यावरती शोध संशोधन चालू आहे. श्रोते हो, परस्परांशी येणारा संपर्क आणि त्यामुळे संसर्गाच्या दृष्टीनं अधिक संवेदनशील घटक म्हणजे महिला. कारण घरातले सर्व व्यवहार, लहान वृद्धांचा सांभाळ अशा जबाबदाऱ्या पेलताना त्यांचा कळत नकळतपणे अनेकांशी संपर्क येतो. तर दुसऱ्या बाजूला सातत्याने वैद्यकीय देखरेख आणि तपासणीची गरज असल्यानं गर्भवती महिलाही कोरोना संसर्गाच्या दृष्टीनं अधिक संवेदनशील आहेत. त्यामुळे त्यांनीही अधिक सावधगिरी बाळगायला हवी. त्याचविषयी अधिक मार्गदर्शन करत आहेत गुणश्री प्राध्यापक जे रुग्णालय आणि सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयाच्या स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रेखा डावर. कोविडचा प्रादुर्भाव अजून दिसतो आहे आणि तो पूर्ण जगभरातच आहे. भारतात आहे, अमेरिकेत आहे. आता मुख्य प्रश्न येतो तो गरोदर मातांचा. कारण आपल्याला ह्या कोविडमुळे आईवर काय दुष्परिणाम होतील आणि बाळावर काय दुष्परिणाम होतील याची काळजी असते. कुठलंही व्हायरल इन्फेक्शन, व्हायरस हे किटाणू आहेत, विषाणूंमुळे होणाऱ्या इन्फेक्शननी पहिल्या 3 महिन्यात बालकाचं जेव्हा जडणघडण चालू असते तेव्हा कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनने बालकाला वैगुण्य येतील अशी आपल्याला भीती असते. म्हणून पहिल्या 3 महिन्यामध्ये हे इन्फेक्शन झालं तर आपल्याला त्याची कल्पना आईला आपण देतो. सोनोग्राफीने मोठी मोठी व्यंग वैगुण्य आपल्याला दिसून येतात, पण छोटी वैगुण्य व्यंग मात्र कळतीलच असं नाही. त्यामुळे गरोदर स्त्रीने स्वतःला जपलं पाहिजे. घराबाहेर तिने फक्त डॉक्टरांना दाखवण्यासाठी काही त्यांच्या चाचण्या करायच्या असतील तेव्हाच जावं. लोकांशी संपर्क टाळावा. मात्र व्यायाम हा तेवढाच महत्वाचा आहे. त्यामुळे घरातल्या घरात चालणं, योगा, प्राणायाम हे मात्र तिने केलं पाहिजे. नाहीतर म्हणजे नुसतं बसून राहायचं नाहीये, फक्त घराबाहेर जाऊन लोकांशी संपर्क टाळायचा आहे. स्वतःच्या घरात अंगण असेल, गार्डन असेल तिथे त्यांनी फिरलं पाहिजे. गर्भारपणी कितीही काळजी आपण घेतली तरी डॉक्टरांकडे कमीत कमी 4दा जाणं हे अपरिहार्य आहे. त्यामुळे पहिल्यांदा एकदा प्रेग्नन्सी टेस्ट झाली की घरोघरी कळतं की आता आपल्याला प्रेग्नन्सी राहिलेली आहे. त्यानंतर 3 महिने पूर्ण होतात तोपर्यंत आम्ही प्रामुख्याने दूरध्वनीवरून, टेलिफोनवरून किंवा व्हिडिओ कन्सल्ट म्हणजे व्हॉट्सअप व्हिडिओ या प्रकारे पेशंटशी संवाद साधतात. डॉक्टर किंवा नर्सेस यांच्याशी बोलून आम्ही त्यांना आहाराचा सल्ला देतो. पहिल्या 3 महिन्यात आम्हाला औषधं टाळायची असते, त्यामुळे फक्त आम्ही आहाराचा जो काही सल्ला आहे तो त्यांना देतो. कोविड पासून स्वतःला कसं वाचवावं हाही सल्ला देतो. आणि तिसरं म्हणजे कोविडची लक्षणं काय आहेत आणि अशी काही लक्षणं दिसतील तर ताबडतोब कोविडची टेस्ट करून घेण्याचा सल्ला देतो. मात्र 3 महिने जेव्हा संपतात तेव्हा एकदा त्यांना आम्ही रुग्णालयात बोलवतो, जिथे त्यांचं वजन, ब्लड प्रेशर, पल्स, ऑक्सिजन हे सगळं तपासलं जातं. त्यानंतर त्यांचं रक्तामध्ये हिमोग्लोबिन, रक्ताचा गट काय आहे, साखर किती आहे, ज्या आमच्या नेहमीच्या गरोदरपणीच्या चाचण्या आहेत त्या केल्या जातात आणि एक सोनोग्राफी पण करून घेतली जाते. तर एकदाच बोलवलं की ह्या सगळ्या गोष्टींची सांगड घालून प्लॅनिंग केलं तर सगळं
सगळं एकत्र एकदा आलं की होऊन जातं. समजा तेही शक्य नसेल तर 4 महिने संपल्यावर मात्र गर्भवती स्त्रीला रुग्णालयात येऊन सोनोग्राफी करणं आवश्यक आहे. कारण 16 ते 18 आठवड्याच्या सोनोग्राफीत काही व्यंग आढळून आलं तर गर्भपाताच्या भारतीय कायद्यानुसार आपण फक्त 5 महिन्यापर्यंत गर्भपात करू शकतो. त्यामुळे ती वेळ जर टळली तर वैगुण्य असलेलं बालक तसंच येऊन मग कंजेनायटल मालफॉर्मेशन आपल्याला जन्माच्या वेळेस दिसतात. म्हणून 16 ते 18 आठवड्याची सोनोग्राफी ही खूप महत्वाची आहे. तिसऱ्यांदा यायचं आहे म्हणजे आणि 16 आठवड्याची सोनोग्राफी झाली की तोपर्यंत स्त्रीची मळमळ उलटी पण कमी झालेली असते आणि आता तिला रक्त वाढवण्यासाठी लोह गोळ्या म्हणजे आयर्नच्या गोळ्या, त्याचप्रमाणे कॅल्शियमच्या गोळ्या ज्याच्याने बाळाची हाडं भक्कम होतात. तर आयर्न आणि कॅल्शियम सुरू घेतो. इम्युनायझेशन म्हणजे टिटॅनस टॉक्साइड, ते 2 डोस द्यायचे असतात. ते 2 व्हिजिट मध्ये आम्ही त्या पेशंटला टिटॅनस टॉक्साइड देतो. वारंवार गर्भारपणी कोविडची सतत टेस्ट करण्याचं काहीच कारण नाहीये. फक्त पेशंटला जर ताप येतोय, खोकला येतोय, अशी काही लक्षणं दिसली किंवा तिच्या घरातल्या अन्य कुणी कोविडग्रस्त आढळून आलं तर मग आपण स्त्रियांची कोविड टेस्ट करतो. तिसऱ्यांदा व्हिजिट येते ती 7 महिने संपल्यावर 28 आठवडे आणि चौथी व्हिजिट म्हणजे 9वा महिना लागतो तेव्हा. त्याच्यावर आपल्याला बाळाची वाढ कशी झाली कळते, सोनोग्राफी करता येते आणि जेव्हा आपल्याला आपण स्त्रीला अंदाजे ड्यू डेट दिलेली असते केव्हा होईल तिचं बाळंतपण, त्याच्या 4-5 दिवस आधी कोविडची टेस्ट करावेत असे ICMRचे निर्देश आहेत. ही कोविडची टेस्ट अशासाठी पाहिजे कारण की कोविडग्रस्त स्त्रियांनाही आपल्याला बाळंतपणाची सुविधा द्यायची आहे आणि कोविड नसलेल्या स्त्रियांना आपण ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण दोघांचं विलगीकरण करायचंय. एकाच लेबर रूम मध्ये आपण कोविडग्रस्त आणि कोविड नसलेल्या स्त्रियांचं बाळंतपण केल्याने ज्यांना कोविड नाहीये अशा गर्भवती स्त्रियांना कोविड होण्याचा संभव असतो. म्हणून आपण असे निर्देश दिलेले आहेत की कोविड असणाऱ्या स्त्रियांना सुद्धा डिलिव्हरीला मदत करायची आहे, परंतु ती वेगळ्या ठिकाणी आणि तिथे आपण PPE ज्याने आपल्याला इन्फेक्शन होणार नाही, रुग्णाला डॉक्टरांपासूनही होणार नाही किंवा इतर कर्मचाऱ्यांपासून होणार नाही आणि कर्मचाऱ्यांना रुग्णापासून होत नाही. तर ते PPE किट्स असतात ज्याच्यामध्ये गाऊन, ग्लोव्ह, गॉगल, कॅप हे सगळं घालून आपण त्यांना मदत करणार आणि ज्यांना कोविड नाहीये त्यांच्या ठिकाणी वेगळी सोय करणार. आता आपण आधी कोविडग्रस्त माता असेल तर काय करायचं, तर तिची डिलिव्हरी सुलभ प्रसूती नॉर्मल होऊ शकते. कोविड असल्यामुळे तिला सिझेरियन वगैरे होण्याची अजिबात गरज नाही. फक्त तिचं इतर वेळी आम्ही आईची आणि बाळाची तब्येत, त्यांचे ठोके, त्यांची नाडी नेहमीच मोजतो. पण कोविडग्रस्त माता असेल तर तिचं ऑक्सिजनचं प्रमाण आणि तिचं ऑक्सिजन सॅच्युरेशन कमी होण्याची आम्हाला भीती असते. दुसरं, यदा कदाचित तिला सिझेरियन लागणार असेल काही कारणामुळे की मुलाडवं आहे किंवा जागा लहान आहे तर ते सिझेरियन करताना पूर्ण अॅनेस्थेशिया ज्याला आपण जनरल अॅनेस्थेशिया म्हणतो, ज्याच्यात घशावाटे ट्यूब घालतात, ते न देता आपण त्यांना स्पायनल किंवा एपिड्युरल अॅनेस्थेशिया पाठीच्या कण्यात देतो ज्याच्यामध्ये कोविडचा रिस्क कमी असतो. आणि तिसरं म्हणजे आता बाळंतपण नॉर्मल होऊ शकतं. बाळंतपण झाल्यानंतर स्तनपान हा एक महत्वाचा मुद्दा असतो. पण आईला कोविड आहे तर बाळाचं तर टेस्टिंग आपण करूच, पण स्तनपान द्यायचं की नाही. तर आता जगभरात त्याच्यावर संशोधन होऊन हा निष्कर्ष निघाला आहे की कोविडग्रस्त मातेने स्वतःचं दूध देणंच बाळासाठी हितावं आहे, परंतु पुन्हा तिची त्रिसूत्रीची आठवण करून द्यायची. बाळ आईपासून कमीत कमी 6 फुटावर बाळाचा पाळणा ठेवायचा. बाळाला घ्यायच्या आधी आईने हात स्वच्छ धुवायचे आहेत, ग्लोव्ह घालायचे, बाळाला उचलून दूध पाजलं की पुन्हा 6 फुटावर नेऊन अंतरावर ठेवायचं. त्यामुळे आपण त्याला स्तनपान करू देऊ शकतो. बाळाचंही टेस्टिंग केलं जातं आणि ही एक चांगली बातमी आहे की आपल्याला आईकडून बाळाला कोविड झालेली फारच बोटावर मोजण्या इतकी मुलं पूर्ण जगामध्ये आहे. त्यामुळे HIV हा विषाणू कसा आईकडून बाळाकडे जायचा तसा कोविडचा प्रसार आईकडून बाळाकडे फारसा दिसून आला नाही. काही केसेस मिळाल्या आहेत, परंतु कोविडचे बाळावर काही दुष्परिणाम आहेत की नाही हे आम्ही आता अनेक वर्ष अभ्यास करत राहू तेव्हाच आपण ठामपणे सांगू शकतो. बाळाला इम्युनायझेशन म्हणजे लसीकरण हे वेळेवर झालंच पाहिजे आणि आईला जर कोविड असेल तर तिच्या त्या नियमाप्रमाणे ती क्वारंटाईन राहील. श्रोते हो, कोरोनाविरुद्ध समाजातल्या सर्व घटकांनी अतिशय धैर्यानं लढा दिला. येत्या काही काळात त्यावर आपल्याला लस मिळेल अशी शक्यताही आहे. मात्र तरीही सावध राहत परस्परांपासून सुरक्षित अंतर, मास्क लावणं, हात धुणं हे उपाय आपल्याला करावेच लागणार आहेत.
श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय सुवर्णा बेडेकर आणि विजया सहजराव आणि निवेदन शैलेश मोहिते.